ना, तुम्ही जरा जाऊन येता का, बघता का? अक्षरा माझा फोनच उचलत नाहीये. काय झालंय काय माहिती. केव्हा अगं अक्षरा, काय तू माझा फोन का उचलत नव्हतीस? मी केव्हाचा फोन करते. ते रंग काय, तू तू रंग खेळलीस की काय? अगं नाही आई, रंग नाही खेळले. मग रंग कसा काय? अगं रंग सांडला आमच्या अंगावर. आमच्या अंगावर म्हणजे? माझ्या आणि अधिपतींच्या. अधिपती? अधिपती आणि तू बरोबर होता? हो, मला अधिपती भेटले होते म्हणून मी तुझा कॉल नाही उचलू शकले आई. तू का भेटलीस अधिपतींना? तुला काय गरज होती? पुन्हा अपमान करून घ्यायचा होता म्हणून त्यांना भेटलीस? नाही बाबा. मग कशाला भेटलीस त्यांना? का गेलीस मग त्यांच्या घरी? संक्रांतीच्या दिवशी झालेला अपमान पुरेसा नव्हता का म्हणून गेलीस का? तेही सणाच्या दिवशी. अक्षरा, तुला आठवत नाहीये का? त्या भुवनेश्वरी मॅडमनी तुला घरातनं हाकलून दिलं तरी तू त्यांच्याच दारात गेलीस. तुला स्वाभिमान वगैरे आहे का नाही काही? अगं का गेलीस तू त्यांच्या घरी? नाही, मी घरी नाही गेले बाबा. तुम्ही ऐकून तरी घ्या. काय ऐकून घेऊ मी तुझं? जे करायला नको तेच केलंस तू अक्षरा. अहो मी तेच सांगते, मी घरी नव्हते गेले बाबा, खरंच. अगं मग कुठे भेटले तुला अधिपती? शाळेत भेटले. अगं अचानकच भेट झाली आमची. अचानक भेट? अगं इतके दिवस तुला फोन केला नाही त्यांनी, कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही आणि आज अचानक शाळेत भेट? अक्षरा, मला खरं सांग, खरंच शाळेत ते आले होते का तू गेली होतीस ग भेटायला त्यांना? अगं नाही, मी भेटायला नव्हते गेले, मी खरं सांगतेय. अचानक भेट झाली आमची. अगं तुझा फोन आला नाही तेव्हा मी निघाले होते. मी खरंच घरी यायला निघाले होते बाबा, पण तिथे काही मुलं रंग खेळत होती आणि त्यातल्या एका मुलाला लागलं म्हणून मी थांबले. आणि मी बघितलं तर समोर अचानक अधिपती ग. इतक्या दिवसांनी भेटले ते. मला काही सुचलंच नाही आणि मला वाटलंच नव्हतं की आज आमची भेट होईल. मी खरं सांगते बाबा, मला खूप बरं वाटतं. खरंच बरं झालं आमची भेट झाली. आज देवाच्या मनात होतं म्हणून त्यांनी भेट घडवून आणली आमची. खरंच. हे बघ, अचानक भेटले म्हणजे खास तुला भेटायला आले नव्हते ना ते. अगं याच्यावरून लक्षात घे की त्यांच्या आयुष्यात तुझं किती महत्व आहे. बाबा हो, ते कसे आले, काय आले, काहीच महत्वाचं नाहीये. ते आले, ते भेटले, आमची भेट झाली, हे महत्वाचं आहे. खूप दिवसांनी आम्ही बोललो बाबा. काय बोलले ते? तुला ते परत घरी नेणार असं काही बोलले का? असं नाही झालं बोलणं. पण असं काही बोलले नाही म्हणजे तुला त्यांना घरी न्यायची इच्छा नाहीये? चांगल्या मुहूर्तावर भेट झाली आहे. म्हणजे? नाही म्हणजे आज सण आहे नाही का, म्हणजे होळीच्या दिवशी तुम्ही त्यांना भेटलात, चांगली रंगपंचमी खेळला काय त्यांच्याबरोबर? नाही, ते असंच तिकडं पोरं खेळत होती. नाही म्हणजे सकाळी तुम्ही म्हणला होता की तुमचं आयुष्य एकदम बेरंग झालंय, तुम्हाला रंग खेळण्यात काय बी रस नाही. पण बघा आता बायको भेटली आणि एकदम रंगीबेरंगी होऊन आलाय की तुम्ही. चांगलं आहे. आता एवढं तुम्ही रंग खेळलात म्हटल्यावर तुमच्यातलं भांडण बी मिटलं असेल नाही का? नाही, तसं काय बोलणं एवढं काही लई झालं नाही. नाही म्हणजे तुम्हाला नवरा बायकोमध्ये काय बोलणं झालं असेल ते आम्हाला सांगितलं नाही तर काय आमची काय हरकत नाही. पण कसं तुमच्यातलं भांडण मिटावं एवढंच आम्हाला वाटतंय, बाकी काय नाही. हो काय तर उगाच आता मी काय लपवतो का हो तुमच्यापासून? मग सांगून टाका आम्हाला की तुमच्यातलं भांडण मिटलं म्हणून, काय आमच्या जीवाला जरा बरं वाटेल, बाकी काय नाही. नाही म्हणजे लई काय तसं बोलणं झालं नाही, पण मला त्या म्हणल्या बोलायचं आहे, जरा महत्वाचं बोलायचं आहे असं. मग घेऊन यायचं नव्हतं त्यांना घरी, शांतपणे घरात बोलला असता की तुम्ही. अहो आज चांगला मुहूर्त आहे, तुम्ही त्यांना घरला घेऊन आला असता, तुमच्यातलं भांडण मिटलं असतं, आम्ही काही गेलो असतो बाहेर, तसं काही प्रश्न नाही. ऐका आता हे काय बोलताय तुम्ही आईसाहेब? परत तुम्ही बाहेर जायची भाषा करायला लागलाय. अहो कारण आम्ही घराबाहेर गेल्याशिवाय त्या घरला येणार नाहीत. असं काय नाही. आणि आता तुम्ही लई बोलत बसू नका, तुमची तब्येत ठीक नाही, आपण नंतर बोले. तुम्ही आराम करा. तुम्ही एवढे त्रासात असताना आमचा कसा काय आराम होईल सांगा बरं? काय त्रासात दिसत नाही, मी चांगलं टुनटून जायचं, चांगलं खुशीत आहे. आज सुनबाई भेटल्या म्हणल्यानंतर जास्तच खुश दिसताय तुम्ही. हो खरं तर आज आमची भेट होईल असं काही वाटलंच नव्हतं, पण जेव्हा अचानक भेटलो तेव्हा मग मला असं वाटलं की काय ते आपण बोलून घ्यावं, कारण काय आमचे लई दिवस झालं भेटगाठ नाही, बोलणं नाही, त्याच्यामुळे गैरसमज वाढायला लागलेत आमच्यातले, असं मला वाटलं आहे की नाही?
मग बोलून घ्यायचं की सगळं. एवढं तडकाफडकी कशा पाहिजे निघून आला तुम्ही? ना इथं तुमची तब्येत ठीक नाही मला कळल्यावर मग मी थांबतोय तिथं. तुमच्यापेक्षा महत्वाचं आहे ते. मला फोन आला हिचा मावशीचा, सगळं सोडून मी पळून आलो इकडं. ही दुर्गी पण का नाही, आम्ही तिला सांगत होतो काही डॉक्टरला बोलवायची गरज नाही. बघा आली. हा केला, तुम्हाला पण फोन केला लगेच. ताई अगं मला तुझी अवस्था बघवली गेली नाही ग, म्हणून मी पटशिरी अधिपतीसनी फोन लावला. नाही बरं झालं मला फोन केलास. काय बरं झालं, तुमचं बोलणं अर्धवट राहिलं. अहो ते काय मी बोलू शकतो का बी नंतर जाऊन. ते सगळं आजच बोलायला पाहिजे होतं असं काय नाही. नाही पण आमचं ऐका अधिपती, आम्हाला काय वाटतंय की सुनबाई जर घरला यायला तयार असतील, तुम्ही त्यांना घेऊन या. आम्ही आमची व्यवस्था कुठंतरी बाहेर करू, तुम्ही आमची काळजी करू नका. अगं ताई, अगं तू काय बोलायलीस? अगं तुझी तब्येत एकतर बरी नाही आणि तू बाहेर जायच्या गोष्टी करायलीस होय? अगं तू नाही आईसाहेब कुठं जाणार नाहीत. आणि मास्तरीन बाईसनी जरी इथं येऊन राहायचं असलं तरी त्यासनी तुमच्या संगच येऊन राहावं लागणार. आणि ह्यो सगळा विषय आपण नंतर बोलूया. आईसाहेब तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आता आराम करा. अधिपती तुम्ही का नाही आवरून घ्या, मी हाय ताईजवळ. हा हे पिऊन घ्या हा, आणि औषध वगैरे घेऊन झोपा. आता काय विचार करू नका, एकदम गप गार आणि पडून राहा. गोळ्या आणल्यास काय ग? वय अधिपती, मी गोळ्या आणल्या ती. बरं केलंस, गोळ्या दे. तुम्ही झोपा आता शांतपणे. हा ताई यांच्या भेटीगाठी लईच वाढायल्यात ग. नाही म्हणजे अशाच भेटीगाठी करता करता परत ती घरला येऊन म्हणजे झालं.